आज महाशिवरात्री आहे आणि या महाशिवरात्रीच्या निमित्तानं राज्यच नव्हे तर देशभरातील महादेवाच्या मंदिरात सकाळपासून भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केलेली आहे। अमरावती नजीकच्या बडनेरा शहराजवळ असलेल्या 400 वर्ष जुन्या अशा श्री क्षेत्र कोंडेश्वर मंदिरात देखील मध्यरात्रीपासूनच भाविकांनी हजारोच्या संख्येने दर्शनासाठी गर्दी केलेली आहे। रात्री 12 वाजतापासूनच जे आहे ते मंदिर जे आहे ते दर्शनासाठी खुलं करण्यात आलेलं आहे। जवळपास 2 ते 3 तास भाविकांना दर्शनासाठी रांगेत उभं राहावं लागतं। आपण बघू शकतो दृश्यांमध्ये अमरावती जिल्हा आणि सोबतच आजूबाजूच्या परिसरातील हजारोच्या संख्येनं भाविक जे आहेत ते कोंडेश्वरमध्ये दर्शनासाठी दाखल झालेले आहेत। महादेवाची या ठिकाणी पिंड आहे। 400 वर्ष जुनं असं पुरातन हिंबाळपंथी निर्मितीचं हे संपूर्ण मंदिर आहे आणि या ठिकाणी दरवर्षी महाशिवरात्रीच्या निमित्तानं भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी होत असते आणि यावर्षी देखील दर्शनाची गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणावर जे आहे ते दर्शनासाठी भाविक या ठिकाणी दाखल झालेले आहेत। दुसरीकडे पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त या भागात लावण्यात आलेला आहे। जवळपास 2-2 किलोमीटरपर्यंतच्या रांगा संपूर्ण या प्राचीन अशा कोंडेश्वरच्या शिवमंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। रात्री उशिरापर्यंत अशाच पद्धतीनं या ठिकाणी भाविक मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी येणार असल्याची माहिती आपल्याला दिली। आपल्यासोबत या संस्थांचे काही विश्वस्त आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। काका, काय सांगणार? मोठी गर्दी होत आहे यावर्षी भाविकांची, काय सांगणार? या वर्षीला या महाशिवरात्री निमित्ताने न भूतो न भविष्यती अशी शिवभक्तांची या ठिकाणी गर्दी झालेली आहे। गेली 50 वर्षापासून या मंदिराचं जेव्हापासून जीर्णोद्धार कार्य सुरू झालं मंदिर आणि परिसराचं, त्याच्यानंतर ही पहिलीच वेळ आहे की एवढी महागर्दी, लाखोची गर्दी एवढ्या सकाळी 10 वाजेपर्यंत या ठिकाणी दिसते आहे। संस्थांच्या वतीनं अनेक योजना राबवून व्यवस्था करण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे, परंतु एवढी गर्दी वगैरे पाहताना आता पुढच्या दृष्टीने आपल्याला काहीतरी अधिक तयारी करावी लागेल असा हा आजची गर्दी पाहून संस्थांकरता उपदेश आहे। नक्कीच आपण बघू शकतो जेव्हापासनं या मंदिराची निर्मिती झाली तेव्हापासनं महाशिवरात्रीला कधीच एवढी मोठी गर्दी झाली नाही भाविकांची। इतिहासात पहिल्यांदा एवढ्या मोठ्या संख्येनं जे आहे ते भाविक कोंडेश्वरच्या शिवमंदिरात दर्शनासाठी आलेले आहेत। स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।